सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोपड्याच्या वतीने पोषण आहार सप्ताह साजरा। आपल्या दैनिक जीवनात पोषण तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करा, निरोगी जीवन जगा। तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर। डॉक्टर सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने पोषण आहार सप्ताह निमित्ताने खाद्यपदार्थांचे प्रदर्शन। नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध असे पौष्टिक खाद्यपदार्थ बनवून त्यामध्ये मिळणारे घटक, त्या विटॅमिन याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली व जे पदार्थ बनवले आहेत ते सकस आहार प्रत्येक व्यक्तीने कशा पद्धतीने आहार घेतला पाहिजे व त्या आहारातून मिळणारे घटक व विविध फळांपासून मिळणारे विटॅमिन्स, नारळ असेल, लिंबू, संत्रा, सफरचंद, केळी, अंडे, चिकन यामुळे विविध आजारांना कशा पद्धतीने आहार दिला तर विविध आजारांना दूर करत असतात। यावेळी महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील तसंच संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर, प्राचार्य करुणा चंदनशिव, विद्यालय समन्वयक विलास दारुंडे, सदर कार्यक्रमास नर्सिंग विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी नेहा चंदनशिव, भावना जाधव, प्रयाग जाधव, आकाश माळी, कानन पाटील, विजय सोनवणे, मंजू वैद्य तसंच शिक्षकेतर कर्मचारी तरबेज, राहुल पाटील, रितेश पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कानन पाटील यांनी केलं। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। हार्ट डिसीज स्टुडंट्सला सॅल्मन नावाची फिश असते, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते, म्हणून फिशमध्ये आपण फक्त सॅल्मन नावाची फिश जी असते ती देत असतो। त्यानंतर डार्क चॉकलेट मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात असते। आणि आहार चांगल्या प्रकारे घेऊ शकेल, नाहीतर त्याच्यावर तुम्ही गोड केलंय तर कधी कधी तिखट जे असतं ना, जसं मिक्स केलं, मीठ टाकलं तर वेगवेगळ्या टेस्ट येतील। मग त्याच्यात त्याला लहानपणापासून वेगवेगळ्या टेस्टची सवय लागेल बाळाला खायची, मग तू मोठं झाल्यावर मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे प्रमाण कमी होईल। नारळ पाणी कोणत्या आजाराला सांगतात, कोणता आजार झाला तर नारळ पाणी जास्त कॉमन आजार डिहायड्रेशन, बरोबर आहे, त्याच्यामुळे होतं डिहायड्रेशन। कोणत्या आजारामुळे होतं, आपल्याकडे जो कोणता कॉमन आजार आहे की त्याच्यामुळे डिहायड्रेशन होतं, डायरिया आपण म्हणतो डिहायड्रेशन आहे, डायरिया आहे। डायरिया खूप आजार आणि लहान मुलांमध्ये पाणी गळत होतं, त्याला नारळ। डॉक्टर दादासाहेब सुरेशजी पाटील नर्सिंग महाविद्यालयामध्ये पोषण सप्ताहानिमित्त नर्सिंग कॉलेजचे जे विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष कृतीमधून पोषणाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। पोषण आहार तयार केला आणि त्या पोषण आहारामधून कोणत्या प्रकारचं पोषण मूल्य
आपल्याला मिळतं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामधून आपल्याला आपला दैनंदिन आरोग्य निरोगी राहण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार खाल्ला पाहिजे किंवा कोणत्या आजारांमध्ये उदाहरणार्थ मधुमेहाचा रुग्ण असेल त्याने कोणता आहार घेतला पाहिजे, डायबिटिक आपला हायपरटेन्शनचा उच्च रक्तदाबाचा रुग्ण असेल त्याने कोणता आहार घेतला पाहिजे, किडनीचा आजार असेल तर कोणता आहार घेतला पाहिजे किंवा मुलांचं वजन वाढत नसेल, गरोदर महिला, स्तनदा महिला यांनी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे हे प्रत्यक्षिकामधून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जर समाजामध्ये या गोष्टींचं अवेअरनेस झालं तर आपलं पोषण मूल्य चांगलं राहण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. हा एक चांगला उपक्रम आयोजित करण्याबद्दल सर्व नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापक मंडळी, प्राचार्य यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आयडिया कुठे दिली? कारला माझं नाव सुजाता संजय आहे. मी फर्स्ट इयर
स्टुडंट. आज न्यूट्रिशन डेच्या निमित्ताने मी हायपरटेन्शनवर माझे डाएट बनवले आहे. त्यामध्ये मुळ्याचा पराठा, डाळ भात, भेंडीची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी आणि सलाड ठेवलेला आहे. हायपरटेन्शन डाएटसाठी आपण मुळ्याचा पराठा याच्यासाठी देतो की कारण त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे आपण हायपरटेन्शनला प्रिव्हेंट करू शकतो. हायपरटेन्शन डाएटलाच आपण डॅश डाएट असं म्हणतो. डाएट म्हणजेच डाएटरी ॲप्रोच टू स्टॉप हायपरटेन्शन आपण याला असे म्हणत असतो. हायपरटेन्शन रिड्यूस करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सॅल्मॉन फिश जे असते त्याचा वापर करत असतो कारण त्यामध्ये सोडियमचं प्रमाण हे कमी प्रमाणात असते आणि त्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचं प्रमाण खूप प्रमाणात असते. त्यानंतर पालेभाज्या ह्या खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्यामध्ये फायबर्सचे प्रमाण खूप प्रमाणात असून आपल्याला जे आपल्या शरीरामधील सोडियमचे प्रमाण असते ते बाहेर टाकण्यास मदत करत असते. हायपरटेन्शन रिड्यूस करण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे खूप कमी प्रमाणात आपल्याला आपल्या शरीरामध्ये इनटेक करावे लागते. त्यासाठी आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर करत असतो. ऑलिव्ह ऑइलचा वापर करून आपण हायपरटेन्शनला रिड्यूस करू शकतो. हायपरटेन्शन आपण रिड्यूस करण्यासाठी आपण रेड मीटचा कमी वापर करायला हवा. त्यानंतर टेबल सॉसमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते, आपण ते टाळायला हवे. त्यानंतर अल्कोहोलचे प्रमाण देखील खूप कमी प्रमाणात घ्यायचे कारण त्यामधून आपल्याला स्ट्रेस आणि आपण ताणतणावग्रस्त होतो आणि हायपरटेन्शन खूप जास्त प्रमाणात होते. त्यानंतर फास्ट फूड जे असतं याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फायबर्स हे खूप कमी प्रमाणात असते आणि त्यामुळे सोडियम हे जास्त प्रमाणात मिळते आणि हायपरटेन्शनला खूप बढावा मिळतो. त्यानंतर चॉकलेट्स म्हणजे स्वीट असतात